नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय सुनील तटकरेंसंदर्भामध्ये. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अजित पवारांच्या दुःखद निधन झाल्यानंतर झालेला शपथविधी, सुनील तटकरेंची विधानं, दोन स्वतंत्र राष्ट्रवादीवर झालेली चर्चा आणि तटकरेंची भूमिका. तिकडे परवा 2 दिवसापूर्वी रामदास कदम यांनी घेतलेले तटकरेंचा समाचार. म्हणजे सुनील तटकरे हे कुठेतरी अडचणीत येत आहेत का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर सुनील तटकरेंची भूमिका किंवा ते बॅकफूटवर जाऊ शकतात का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण सुनील तटकरेंची विधानं, सुनील तटकरे ज्या पद्धतीने बोलतायत, मग शरद पवारांचा विरोध, हे सगळं जर आपण बघितलं तर मग सुनित्रा ज्या आहेत पवार, त्या भूमिका काय घेतात आगामी काळामध्ये, हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने राजकारण जे आहे राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेलं आहे, मूळ मुद्दा आपला असा आहे की सुनील तटकरेंमुळे सुधाकर घारे अडचणीत येतील का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण सुनील तटकरे ज्या प्रकारची विधानं करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी, दादांच्या दुःखद निधन झालेल्या शपथविधीनंतर जो सुनित्रा पवारांचा झालेला शपथविधी, यामुळे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आलेले आहे. आणि याच अनुषंगाने मग दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. मग रोहित पवारांचं विधान, शरद पवारांचं विधान, या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर सुनील तटकरे जे आहेत ते सोशल मीडियातून सुद्धा बॅकफुटवर गेलेले. जर सुनील तटकरेंचं आपण बघितलं, त्यांनी ज्यावेळेला सगळी भूमिका सोशल मीडियातून किंवा त्यांनी आपल्या टेलिव्हिजनवरून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावेळेला जर आपण बघितलं कॉमेंट्स, तर तटकरेंच्या विरोधामध्ये इतकी कॉमेंट्सचा पाऊस पडलेला आहे की शपथविधी घेण्याची गरज काय होती, भूमिका तुम्ही अशी काय घेतली, हे सगळे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहे. म्हणजे सुनील तटकरे अडचणीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा अध्यक्ष रायगडचे असले, हे सुद्धा सुधाकर भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकते. कारण जेव्हा गॉडफादर अडचणीत येतं त्यावेळेला कार्यकर्ता हा आपोआप अडचणीत येत असतो. मूळ मुद्दा असा आहे की तटकरेंचं आता काय होणार. कारण राष्ट्रवादी काँग्रेस दोन एकत्र झाले तर मग तटकरे हे जे बॅकफुटवर जातील, मग शरद पवारांच्या हाती सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे धुरा येईल. मग सगळे पवार जे आहे, सुप्रिया सुळे पवार किंवा उपमुख्यमंत्री झालेल्या सुनीता पवार ज्या आहेत त्या निर्णय घेऊ शकतात. मग राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलतील का, भविष्यामध्ये सुनील तटकरे बॅकफुटवर जातील का, अशी सगळी परिस्थिती झालेली. जरी तटकरे हुशार असले, मातब्बरी राजकारणात असले, तरी शेवटी प्रत्येकावर एक परिस्थिती राजकीय येत असते. त्यामुळे कधी राजकारणामध्ये कधी काय होईल हे तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे अशाच प्रकारे जर आपण विचार केला तर तटकरे हे अडचणीत आल्यानंतर सुधा घारे सुद्धा त्या पद्धतीने अडचणीत येते. कारण ज्यांच्या नेतृत्व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आहेत, सत्ताधारी पक्षाचे महत्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेली आहे. आदिती तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आहेत. रायगडचं नेतृत्व अप्रत्यक्षपणे तटकरेंकडे आहे. रायगडचं नेतृत्व त्यांच्याकडे बघितलं जातं. अशा वेळेला जर तटकरे जर दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र आली तर तटकरे हे बॅकफुटवर जाऊ शकतात. कारण सगळे निर्णय पवार घेतील. मग ज्यावेळेला अजित पवारांना बाहेर काढण्यासाठी जे महत्वाचे रोल ज्यांनी बजावलं, तटकरे होते, बाकीचे धनंजय मुंडे असतील, त्या काळामध्ये हे सगळे शपथविधी पहाटेचा वगैरे, नंतर मग हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर मग तटकरे हे बॅकफुटवर जाऊ शकतात. मग बॅकफुटवर आपला नेता गेला तर कार्यकर्त्याची अडचण होते. अशा प्रकारे ज्यावेळी तटकरे अडचण येतील त्यावेळी सुधा घारे सुद्धा अडचण येतील. त्यामुळे पुढचं राजकारण हे तटकऱ्यांभोवतीच घारेंचं राजकारण हे फिरताना आपल्याला दिसणार आहे. कारण ज्या पद्धतीने तटकरे अडचणीत येत आहेत, अडचणीत आणलं जातं किंवा स्वतःहून ते अडचण निर्माण करतायत. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला खरं तर शपथविधीची इतकी घाई का निर्माण झाली होती, हा महत्वाचा मुद्दा आहे. सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणूनच सुधा घारे सुद्धा या काळामध्ये अडचणीत येतील. मंगेश काळुके हत्याकांडामध्ये ते आलेच होते. मूळ मुद्दा असा आहे, ज्यावेळी तटकरे अडचणीत येत आहेत त्यावेळी सुधा घारे सुद्धा कर्जतच्या राजकारणात बॅकफुटवर येईल. कारण दोन राष्ट्रवादी एकत्र झाली तर तटकऱ्यांचा रोल बऱ्यापैकी संपलेला असेल. ते केवळ एक पक्षाचे नेते राहतील आणि एक मुलगी जिल्ह्याची आपले राज्याचे मंत्री राहील. आणि मग अशा वेळेला तटकऱ्यांना निर्णय प्रक्रियेतून डावललं जाऊ शकतो. दोन शरद पवार एकत्र आल्या, दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर मग परिस्थिती बॅकफुटवर होईल. मग अशा वेळेला तटकरे जर बॅकफुटवर आले तर शिंदेची शिवसेनेचे 3 आमदार म्हणजे जे तटकऱ्यांवर पुन्हा एकदा राजकीय वार करतील. आणि मग राजकीय वार केल्यानंतर मग सुधा घारे आपलाच नेता अडचणीत आल्यानंतर मग सुधा घारे सुद्धा त्याच पद्धतीने अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सध्याचं राजकारण हे तटकऱ्यांभोवती जरी फिरत असलं तरी तटकरे अडचणीत आले की घारे आपोआप अडचणी येणार, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी
मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.